नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. विषारी दारू प्रकरणी 11 जणांना अटक. हातभट्टी ताडी यासह विषारी दारू विक्री व निर्मिती केंद्राबाबत दैनिक पुढारीने गेल्या 3 दिवसांमध्ये प्रसिद्ध केलेल्या विशेष वृत्ताची दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी घेतली. विभागीय उपायुक्त व उत्पादन शुल्कचे अधीक्षक हे दोघेही फील्डवर उतरून त्यांनी कारवाई सुरू केली. काल सांगली जिल्ह्यातील 11 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली. दारू चले आगे आगे, पीछे चले पोलीस. उत्पादन शुल्क विभाग वसुलीतच मग्न, माणसे मेल्यावरच जागे व्हायचे का, या मतळ्याखाली दैनिक पुढारीने गेल्या 3 दिवसापासून विषारी दारूबाबत प्रकाशझोत टाकला. दैनिक पुढारीने प्रसिद्ध केलेल्या या विशेष लेखाची दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी घेतली. विभागीय आयुक्त चिंचाळकर हे काल सांगलीमध्ये ठाण मांडून होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची त्यांनी मॅरेथॉन बैठक घेतली. बनावट दारू, हातभट्टीची दारू किंवा अन्य बेकायदेशीर दारूची निर्मिती, विक्री, वाहतूक करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे थेट आदेश त्यांनी यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर ते स्वतः आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगली जिल्ह्याचे अधीक्षक प्रदीप पोटे व त्यांच्या टीमने सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी ठाण मांडली, अनेक ठिकाणी तपासणी केली. त्यांनी काल दिवसभरामध्ये मिरज, जत, कवठेमहांकाळ, विटा यासह अनेक तालुक्यांमधील अनेक ठिकाणी कारवाई करून एकूण 11 गुन्हे दाखल केले. त्यापैकी 9 वारस गुन्हे तर 2 बेवारस गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमध्ये 32.76 बल्क लिटर इतकी देशी दारू, 850 लिटर रसायन, 35 बल्क लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.